नमस्कार मैत्रिणींनो, झालं का जेवण वगैरे बनवून? तर इथे मी बनवत आहे मशरूमची भाजी. तर मशरूम बघा मस्त कापून धुवून वगैरे घेतलेले आहेत, स्वच्छ 4-5 वेळा धुवून घेतलेले आहेत. आणि इथे कढाईमध्ये कांदा, लसूण, अद्रक, कोथिंबीर, मिरची हे भाजून घ्यायचं आहे. मस्त चांगलं भाजल्यावरती आपल्याला नंतर मशरूम पण त्याच्यामध्ये भाजून घ्यायचं आहे. चांगलं थोडंसं तेल टाकून हे मसाला पूर्ण भाजून घ्यायचा आपल्याला, कांदा वगैरे, टोमॅटो वगैरे टाकलेलं. आणि आता हे भाजून झालेलं आहे. आता ह्याच कढईमध्ये मी मशरूम टाकणार आहे आणि मशरूम भाजून घेणार आहे चांगलं. तर ते बघा आता त्याच कढईमध्ये मी मशरूम टाकत आहे. मशरूमला किती पाणी सुटते आता बघा तुम्हीच. मस्त चांगलं त्याला भाजून घ्यायचं आहे आपल्याला. हलवत राहायचं त्याला बारीक गॅसवरती. मीडियम गॅस ठेवला तरी चालेल. तर मी ते मला वाटलं, मुलीला वाटलं याच्यामध्ये काय आहे, मग ती बघत होते तर काहीच नव्हतं त्याच्यामध्ये. जरासं असं काळपट होतं ते मशरूम. तर छानपैकी असं आपल्याला हलवून घ्यायचं आहे त्याला मशरूमला. नंतर इथे बघा पाणी कसं सुटायला लागलं आहे मशरूममध्ये. आणि मसाला भाजलेला सगळा कलर त्याला आलेला आहे. टोमॅटो, कांदा वगैरे आधी भाजलेला आहे ना, त्याचा कलर व्हायला आलेला आहे. परत बघा किती पाणी याला सुटलेलं आहे. हे पाणी पूर्ण आटून द्यायचं आहे आपल्याला, तरच मशरूमला टेस्ट लागते. ना डायरेक्ट टाकलं तर बरोबर नाही लागत. हे बघा पाणी पूर्ण आटलेलं आहे. आणि आता इथं तेल गरम टाकलेलं आहे, तो मसाला बारीक करून घेतलेला आहे. तेलामध्ये मसाला असा टाकून छानपैकी आपल्याला तेल सुटेपर्यंत हलवून घ्यायचा आहे चांगला. नंतर त्याच्यामध्ये हळद टाकायचे, धना पावडर टाकायची, जिरा पावडर टाकायची आणि थोडासा गरम मसाला, आपापल्या आवडीनुसार सगळे मसाले टाकायचे आहेत. आणि छानपैकी मिक्स करून घ्यायचं आहे. परत हे मसाले आपल्याला चांगले तेलामध्ये मिक्स करून घ्यायचे. आणि ते बघा मशरूम छान कसं आपलं भाजलेलं आहे. असे गरम गरम वाफा सुटलेत. नंतर त्याच्यामध्ये आपल्याला घाटी मसाला टाकायचा आहे. माझ्या लाल कलरचा मसाला, आपला काश्मीरी मिरची मसाला संपलेला म्हणून मी आपलं घाटी मसाल्यातच बनवलेलं आहे. तरी पण खूप छान झालेलं. म्हटलं ही रेसिपी तुमच्याशी शेअर करावी म्हणून मी केलेलं आहे. नंतर थोडं आपलं मिक्सरचं भांडं धुवून पाणी त्याच्यामध्ये टाकून घ्यायचं आहे. चांगलं तेल सुटेपर्यंत परत आपल्याला हा मसाला भाजून घ्यायचा आहे. नंतर आता मसाला भाजला त्याच्यामध्ये मशरूम टाकून घ्यायचं आहे आपल्याला. आणि पाणी याच्यामध्ये गरमच करून टाकायचं आहे. ते बघा मी आता अजून थोडंसं पाणी याच्यामध्ये मी ओतणार आहे. जेवढं मला हवं आहे तेवढंच मी पाणी ओतून घेणार आहे. आणि परत त्याच्यात मीठ वगैरे टाकून, कोथिंबीर वगैरे टाकून झाकून ठेवायचं. ते कोथिंबीर संपलेलं आहे माझ्याकडे. आता उद्या मार्केटला जाईन तेव्हा घेऊन येईल. छानपैकी आपलं मशरूम तयार आहे. मैत्रिणींनो, व्हिडिओ आवडला असेल तर कमेंटमध्ये सांगा, सबस्क्राईब करा. या पद्धतीनं साध्या सोप्या पद्धतीनं मशरूम नक्की करून बघा. बाय बाय, भेटू त्याच्या व्हिडिओमध्ये.